संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला। शेवटी जाता जाता दोन मोलाच्या गोष्टी सांगून जाईन। जगता मृत्यू लोकात तर आईची वडिलाची सेवा करायला विसरू नका। जगता या मृत्यू लोकात तर श्रीगुण हत्या थांबवा। जगता या मृत्यू लोकात हिंदू म्हणून जर तुम्ही जगता तर गोठ्यात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका। जगताना मृत्यू लोकात आईची सेवा करा। जगता मृत्यू लोकात बापाची सेवा करा। काय असते ती आई असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही। डोंगरा आड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसेल, पण एकदा मातीत गेलेले आई बाप कधी तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणार नाही। जगताना मृत्यू लोकात काय असते होती आई? भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ आणि हक्काचं व्यासपीठ असते दादा ती आई। पावसाच्या धारा आणि मायेचा उभार असते दादा ती आई। असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही। सांगू आई प्रत्येक जण सांगतो, पण बाप कोणी सांगत नाही दादा। का हो? आई रडून मोकळी होते। नाही रडता येत हो माझ्या बापाला, नाही रडता येत। स्वतःचा बाप मेला तरी बापाला रडता येत नाही का? तर भावंडांचा सांभाळ करायचा असतो। स्वतःची आई मेली तरी बापाला रडता येत नाही। बहिणीचा सांभाळ करायचा असतो। स्वतःचा सुख दुःखात साथ देणारी पत्नी जरी सोडून गेली ना दादा, नाही रडता येत हो त्या बापाला, नाही रडता येत। त्या बापाला मुला बाळाचा सांभाळ करायचा असतो। आई रडून मोकळी होते। नाही रडता येत बापाला, नाही रडता येत। जन्म देणारी आई आपल्याला ज्ञात आहे, पण त्याच दिवशी दवाखान्यात चक्रा मारणारा बाप आपण सहज विसरून जातो। मुलगा जर शाळेत पहिला आला, ताई सगळीकडे सांगत फिरते माझा मुलगा पहिला आलाय, माझा मुलगा पहिला आलाय, माझा मुलगा पहिला आलाय। पण गुपचूप स्वीट होम मध्ये जातो आणि तुमच्या माझ्या करता पेड्याचा पुडा घेऊन येतो ना, तो बाप आपण सहज विसरून जातो। बाप मुलीला 50 रुपये देणार, मुलाला 20 रुपये देणार। मुलगी 50 रुपये घेऊन ब्युटी पार्लरला जाणार, मुलगा 20 रुपये घेऊन सलूनला जाणार। आणि त्याच घरातला बाप दाढीची साबण संपली म्हणून कपडे धुण्याच्या साबणीनं दाढी करणार। काय असतो तो बाप? मुलीला नवीन कपडे, पत्नीला नवीन साडी, मुलाला नवीन कपडे, पण भर दिवाळीच्या दिवशी जो फाटका बनियन वापरतो ना दादा, त्याला बापच म्हणतात। बापानं मुलीच्या लग्नाकरता 1-2 लाख रुपये व्याजानं काढावे, 1-2 लाख रुपये व्याजानं काढावे। आणि ज्या दिवशी बाप मुलीचं लग्न लावतो, मुलीला त्या ठिकाणी सासरी पाठवलं जातं ना, सांगू तुम्हाला, मुलगी गेली सासरी 1 महिना, 2 महिने, 3 महिने, तब्बल 6 महिने झाले आणि बाप अचानक गावात जायचा बंद झाला। पहिल्या दिवशी बाप गावात गेला नाही, दुसऱ्या दिवशी बाप गावात गेला नाही, तिसऱ्या दिवशी बाप गावात गेला नाही, 8व्या दिवशी काही कामानिमित्त आपला बाप गावात जाऊ द्या। आणि गावात गेल्यानंतर भर चौकात व्याजदारानं आपल्या बापाची इज्जत काढू द्या। भर चौकात तो बाप घरी येतोय, घरी आल्यानंतर पत्नीला झोपू देतो, मुलांना झोपू देतो आणि रात्री 12 वाजता चादर उशाशी घेऊन डसा डसा रडतो ना दादा, त्याला बाप असं म्हणतात। काही असतो तो बाप मी सांगू तुम्हाला। या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राज्याभिषेकाचा दिवस ठरला होता, सूर्य उगवला होता, सकाळची वेळ झाली होती, संध्याकाळ वेळेपर्यंत दरबार चालला होता। संध्याकाळच्या वेळेला जयघोष झाला, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले। दिवसभर दरबार चालला होता, संध्याकाळच्या वेळेला जयघोष झाला, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जयघोष झाला। आणि शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे, 32 मन सोन्याचं सिंहासन शिवाजी महाराजांना बसायला, डोक्यावर सोन्याचा मुकुट, आणि शिवाजी महाराज आपल्या महालाकडे निघाले। पण जात असताना विचार केला एकदा तरी आपल्या आईसाहेबांची भेट घेऊन यावी, म्हणून या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आईसाहेबांच्या महालासमोर जातात। महालाची दरवाजी पाठीमागं सारण्यात येतात, कर 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 दिशी दरवाजे पाठीमागं जातात आणि महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज धावतच जातात आणि आपल्या आईसाहेबांच्या गुडघ्यावर डोकं ठेवतात आणि महाराष्ट्राचा राजा ढोरासारखा रडू लागतो। महासाहेब, आज मी 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसलोय। महासाहेब, आज माझ्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे। महासाहेब, आज मी महाराष्ट्राचा छत्रपती झालो। जिजाऊ आई साहेब म्हणतात, राजे मग तुम्ही रडताय का?
शिवाजी महाराज म्हणतात, मासाहेब मी आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसलोय, माझ्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, मी आज या महाराष्ट्राचा छत्रपती झालो, पण हे सगळं पाहण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंकू माझे पिताश्री जिवंत असते तर किती आनंदी झाले असते ना, किती आनंदी झाले असते. हा बाप आहे, ज्या दिवशी बाप निघून जातो ना त्या बापाची किंमत आपल्याला कळत असते. काही असतो दादा तो बाप. एका कवयित्रीनं सुंदर वर्णन केलं त्या बापाचं. हुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला, वटामंदी हासू जरी कनावा कला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेला, लेकराच्या पायी उभा जन्म उधळाला, आधाराचा वडजण वाकल भाळर, त्याच्या आईनं पाचोळा जिनरानो माळ, त्याच्या आईनं पाचोळा जिनरानो माळ, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून हात जोडून विनंती, नाही काही करता आलं तर करू नका, पण निदान आपल्या आई बापाची सेवा करायला विसरू नका. आई बापाच्या सेवेतली ताकद सांगू तुम्हाला. जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा फक्त पुंडलिकानं आईची बापाची सेवा केली, युगन युग पंढरपुरात उभं राहिला. ही आईच्या बापाच्या सेवेतली ताकद आहे. म्हणून हात जोडून विनंती, काही करता आलं तर करा, नाही करता आलं तर करू नका, पण जीवनात आपल्या आईला आणि बापाला विसरू नका. आणि तुम्ही हिंदू म्हणून जगता तर आपल्या गोठ्यात एक तरी गावरान गाय पाळायला विसरू नका. आणि पाळलेली गावरान गाय कधी कसायाला विकू नका, कधीच विकू नका. म्हातारी झाली म्हणून लोक गावरान गाय कसायाला विकतात. सकाळीच टीव्हीला बातमी आली, समृद्धी महामार्गाने गावरान गायी कत्तल खाण्यात नेल्या जात होत्या. का हो, एवढा मोठा समृद्धी बनवला ना, मग काय गायीच्या कत्तलिकासाठी बनवला? हा, सांगू तुम्हाला, दारातली गावरान गाय कधी कसायाला विकू नका. सांगू, कोणीतरी विचारलं का हो ही गाय तुम्ही कत्तल खाण्यात नेता, काय करता हिच्या बरोबर? समोरून उत्तर आलं, ज्यावेळेला ही गाय कत्तल खाण्यात नेली जाते, पाण्याला उकळी आणल्या जाते, उकळी आलेलं गरम पाणी जिवंत गाई आईच्या अंगावरती ओतलं जातं. एखादा गरम पाण्याचा थेंब तुमच्या माझ्या अंगावर पडू द्या, जीवाची लाही लाही झाल्याशिवाय राहत नाही. उकळी आलेलं पाणी जिवंत गाईच्या अंगावर ओतलं जातं आणि जिवंतपणीच गाईच्या अंगावरचं कातड ओढून खेचून काढल्या जातं. का हो, जिवंतपणीच का कातड ओढता? मेल्यानंतर मांस चिटकतं, त्याला जिवंतपणीच कातड ओढून काढल्या जातं. आणि त्या गाई आईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असतात. आणि ती गाई आई तुम्हा आम्हाला समाजाला त्या ठिकाणी शाप देत असते. ज्यानं कसायाला विकली त्याला शाप दिल्याशिवाय राहत नाही ती गाई. विचारते, का रे बाबा, काय गुन्हा केला रे मी तुझा? काय गुन्हा केला? काय गुन्हा केला? तुझ्या पत्नीला दूध नव्हतं तर माझ्या दुधावर तुझी मुलं तू मोठी केली आणि तू मलाच कसायाला विकलं.
शाप देते ती गाई आई आपल्याला. म्हातारी झाली म्हणून गाय कधी कसायला विकू नका. दारात मरू द्या, पुण्य लागेल. पण कसायाला विकाल तर पापाचे भागीदार आणि पापाचे वाटेकरी झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही गाड्या. आज जोडून गावरान गाय कधी कसायाला विकू नका. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी, या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या चरणी समर्पित. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.